मी आज फेसबुकवर एक पोस्ट पाहिली आणि पोस्ट काय होती तर गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीसांचे दलाल आहेत आणि त्या दलालीपायी गोपीचंद पडळकरांनी धनगर समाजाचं काय नुकसान केलंय वगैरे, म्हणजे असा आशय होता. शब्दशः थोडंफार फरक असेल काहीतरी, मी पोस्ट तुम्हाला ती दाखवतो स्क्रीनवर. तर काय आहे की गोपीचंद पडळकरांवर आणि त्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीसांवर ही जी जहरी टीका जी केली गेलेली आहे, तर अशा प्रकारच्या टीका कोणत्याही नेत्यावर कोणीही सोशल मीडियामध्ये मुबलक प्रमाणे करत असतात, ह्याच्यापेक्षाही भयानक शब्दामध्ये करत असतात. परंतु ही टीका अन्य सोशल मीडियातील टीकेप्रमाणे त्याकडं बघून चालणार नाही. याचं कारण असं की मारुती जानकर ज्यांनी ही टीका केलेली आहे गोपीचंद पडळकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर, तर हे जे टीका करणारे मारुती जानकर आहेत हे कोणी सोम्या गोम्या किंवा सटरफटर व्यक्तिमत्व नाही. मारुती जानकर हे धनगर समाजातील कार्यकर्ते आहेत आणि गोपीचंद पडळकर जसे जुने जाणते कार्यकर्ते आहेत त्यापेक्षाही जास्त कदाचित मारुती जानकर हे जुने जाणते कार्यकर्ते आहेत. गोपीचंद पडळकरांचा राजकीय प्रवास आणि मारुती जानकरांचा राजकीय प्रवास हा महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षातूनच झालेला होता आणि एका अर्थाने मारुती जानकर आणि गोपीचंद पडळकर हे महादेव जानकरांचे दोघेही चेले आहेत. आणि धनगर समाजामध्ये एक परंपरा राहिलेली आहे की आपल्या समाजातील म्हणजे धनगर समाजातील जर कोणी नेता पुढे जात असेल तर बाकीचे त्याला सपोर्ट करतात, त्याच्या चुकांवर पांघरून घालतात आणि त्यांच्या आपण तंगड्या ओढल्या नाही पाहिजेत अशी धनगर समाजामध्ये भावना असते. गोपीचंद पडळकरांच्या बाबतीत ही धनगर समाजामध्ये अशीच नेहमी भावना राहिलेली आहे की बाबा धनगर समाजाचा नेता भाजपमध्ये मोठा होतोय तर ती चांगली गोष्ट आहे. आणि असं असताना ही झाल टीका मारुती जानकर यांनी केलेली आहे. मारुती जानकर हे चळवळीतले नेते आहेत, तळागाळातून पुढे आलेले आहेत. धनगर समाजाचं कल्याण झालं पाहिजे, धनगर समाजाची लोक मोठी झाली पाहिजेत अशी त्यांची नेहमी भावना असते आणि तशी तळमळ सुद्धा असते. असं असताना मग मारुती जानकर यांनी गोपीचंद पडळकरांवर अशी इतकी झरी टीका का केली, ती टीका करण्याची का वेळ आली, हा धनगर समाजाला पडलेला एक प्रश्न आहे. आणि या क्षणाला मारुती जानकर माझ्या सोबत आहेत आणि मी त्यांच्या सोबत चर्चा करणार आहे. त्यांनी अशी टीका का केली, या मागची काय भावना आहे हे सगळं मी त्यांच्याकडून समजून घेणार आहे.